नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली। तर फौजी साहेबांनी निघलं थोडंसं बाजारामध्ये, त्यांना थोडासा वेळ आहे अजून 1-1.5 तास। तर म्हणलं माझ्याबरोबर चला, थोडंसं मला छोटे मोठं सामान काही घ्यायचंय। तर ते येतात माझ्याबरोबर। आता मला वाटतं 9:30-10 वाजत आल्यात आता, तरी पण लय ऊन झालंय। काय झालं ते हे ना काय म्हणतात ब्रह्मकमळ आहे। हा ब्रह्मकमळ नको काढू, हे गवतीच्या ह्याच्यात काहीच नको काढू। अरे ते झाडांचे पान आहेत ना, त्याचं खत होऊन जात, राहू द्या। तर हे पा राजू आज घरी आहे, पाणी येतं आणि हे काय होतं तर तो लगेच हे पा ह्या झाडातले ना तो खालचं जे छोटे छोटे गवत उगले तो काढतोय। चला मॅडम चला ना, ते हात गवतीच्या आणि हात कापत येत, नको काढू, ते राहू दे। तिकडनंच काढते, एवढं इकडं नको काढू। हा ते झाड उपटे नको बरं का, पलीकडलं ते हे धोत्रा आहे, देवाला लागतो। चला चला, हा निघते बसते। हे पा कुठं जायचं असलं ना फौजी साहेबांना अशी घाई होती ना, लगेच चला चला। स्कार्फ नाही घेतलं, पदर घेते डोक्यावर। बघ तुझं दाजी ना लय चित्र माणूस आहे। थांबा 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 थांबा, देवा देवा निसते नाटक। अहो धनी थांबा जरा तुम्ही। धनी निसते येड्यावानी करते। चला येतो राजू, पटकन आले लगेच। तुला काय आणू रे? काय आणायचं तुला? त्याला बनियन आणायचंय, बनियन आणायचे त्याला। साईज किती आहे? 85। ओके, एवढी अजून काय आणायचं काय नाही ना। तर आलो कपड्याच्या दुकानामध्ये, राजूला बनियन पण घ्यायचेत आणि अजून एक आहेर घ्यायचंय, त्यामुळं आलत। चला लाईन नको। आणि ही तक्षशिला साडी ना सध्या ट्रेंडिंगमध्ये ना, तर हीच साडी 2-4 दिवस झाले तेव्हा माझ्या नणंदबाईला मी आहेरासाठी नेली। तर त्यांच्याच घराची वास्तुशांती आज, म्हणजे माझ्या छोट्या नणंदबाई आहेत ना, त्यांच्या मुलांनी केडगावमध्येच इथं घर घेतलंय रोसिंगमध्ये। तर त्याच घराची वास्तुशांती आणि जागरण गोंधळ आहे, तिथं जायचं आहे आम्हाला। आणि हा आहेर घेते ना मी, तर ते दुसऱ्या लग्नासाठी घेते मी आता। तर किचनसाठी पण काही सामान घेतलं मी, म्हणजे हे किचन टॉवल, त्यानंतर मायक्रोफायबरचे जे टॉवल असतात ना किचन क्लिनिंगसाठी, डस्टिंगसाठी, मला ते पण घ्यायचे होते, ते पण घेतले मी। तर असं बरंचसं सामान घेतलं मी, तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते आता। तर असं घाई गडबडीमध्ये आल्यानं लक्षात पण नाही राहत आपल्याला काय लागतंय किचनमध्ये काय नाही, किंवा घरात छोट्या मोठ्या वस्तू लागतात। तर म्हणलं चला आले सरशी आता घेऊन जाते। ड्युटीवर जायचं असलं ना घाई नका येत जाऊ, सारखी चिडचिड चिडचिड। हाय का त्यांना घाईच तेवढी झाली। तर फौजी साहेबांना जायचं होतं ड्युटीवर, तसंच ते माझ्या बरोबर आले होते ना। त्यांना वाटत होतं उशीर होईल घरी जाऊपर्यंत, कारण अजून एका ठिकाणी आम्हाला थांबायचं होतं ना। तर कपडे घेतले आम्ही, ते किचनचं काही सामान पण घेतलं, टॉवल वगैरे। आणि त्यानंतर आलो, त्याच्यासमोर एक दुकान आहे भंडारी भाऊंचंच म्हणून, तर तिथं आलो आम्ही। आणि मला साबुनदाण्या पण घ्यायच्या होत्या, 1-2 चाकू पण घ्यायचे होते। तर चाकू माझे असे बोथट झाले होते ना भरपूर, तर टॉमॅटो असं कापाय गेलं ना त्याच्यावर ते सटकायचं चाकू, असं टॉमॅटोची स्किन पातळ असते ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित कापल्याच जात नव्हतं। म्हटलं थ्रेडचे 1-2 चाकू घ्यावा। आणि आमचे 5 जणांना 5 साबुनदाण्या लागतात ना, तर होत्या 3-4 होत्या, पण त्या बऱ्याचशा खराब झाल्यासारख्या झाल्या। म्हणलं आता नवीन घेऊन जावा साबुनदाणे, कारण प्रत्येकाचा साबण वेगवेगळा असतो। आणि मी इथं आता पाण्यासाठी काचेचा मग्गा पाहत होते, तर काचेचा नव्हता त्या भाऊंकडं, हा प्लास्टिकचा होता। म्हणलं प्लास्टिकचा नको, त्यामुळं मग मी तो मग्गा नाही घेतला, म्हणलं चटनगरवरून आणता येईल। तर मंडळी आलो आम्ही बाजारातून, पण इतकं गरम होतं, इतकं ऊन लागतंय ना, अशा झळ्या लागत आहेत। पण आमच्या असं इथं कंपाऊंडमध्ये आलं ना तरी पण थंड हवा लागते, कारण झाडांनी एवढा फरक पडतो बरं का, झळ्या लागत नाही इथं घरामध्ये।
तर एकदम थंड हवा लागायला लागली. ते फौजी साहेबांचं आले आलं त्यांच्या झाडांकडं ध्यान गेलं. तर असं त्यांचं लक्ष राहतं थोडंफार, किती बिझी असले ना तरी पण त्यांचं झाडांकडं लक्ष राहतं. काय झालं बेलाला? हा का? म्हटलं पटकन जाऊन येऊ, त्याच्यामुळे टू व्हीलरवर गेलो तर इतक्या झाळ्या ना रोडनी, खूप हाल झाली थोड्या वेळात. बघा आता पाण्यानं प्यायला थंड जरा. आणि रे बाबू काय चाललंय तुझं? टाकला अंघोळ झाली? अरे वा. हे पहा खूप दिवसातून म्हणजे मला वाटतं 1.5-2 महिन्यातून राजू आज घरी असेल का. तर कामगार दिवसाचं त्याला सुट्टी आहे, त्यामुळे तो आज घरी आहे. नाहीतर मग तो घरीच राहत नाही. चष्मा तुटून माझा चष्म्यावर बसशील. पिते 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 पिते. माठातलंय का? मला माठातलं पाणी, फ्रीज मधलं नको. तर बाजारातून आले, थोडंसं फ्रेश झाले, तोंड धुतलं. कारण उन्हाळ्यातून आल्यानंतर त्या झाड्या लागतात ना खूप, तोंडाला खूप कसं तरी झालं होतं. तरी सनस्क्रीन वगैरे मी लावत असते बाहेर जाताना, एवढं ऊन आहे ना तर सनस्क्रीन लावाच लागते. नाही तर माझे थोडेसे काळपट डाग येत नाही, एकदम हलके ते डार्क होतात लगेच. तर सनस्क्रीन माझी संपलेली होती, म्हणजे संपतच आली होती, दुसरी मागवलेली आहे. ही सनस्क्रीन लावायची मी पहिली, पण ही पण मला थोडीशी अशी जरा ऑइलीच वाटते का लावल्यानंतर, कारण माझी स्किन ऑइली आहे ना, त्यामुळे मी ह्यावेळेस दुसरी सनस्क्रीन मागवली. तर ती आली सकाळीच आली मला वाटतं. तर ती पण दाखवते मी तुम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन आवर्जून लावायला पाहिजे, आणि तसं पण 12 महिने लावायला पाहिजे. मी पहिले लावत नव्हते ना, तर हलगर्जीपणा केला मी, आणि चेहऱ्याला थोडेसे असे वाण यायला लागले होते. पण मी आता सकाळचं आंघोळ केल्यानंतर लगेच सनस्क्रीन लावते ना, तर ते डाग आहेत ना, म्हणजे डार्क होत नाही जास्त, हलके आहेत माझ्या चेहऱ्यावर, पण ते हलकेच राहतात. थोडं जरी आपण उन्हामधून आलो ना, ते लगेच असे डार्क दिसायला लागतात. तर सनस्क्रीन मी कोणती मागवली तुम्हाला दाखवते. आणि बाजारामधून मी काही नाही, राजूला 3-4 बनियन आणलेत, कारण तो सकाळी घालून एक जातो कामामध्ये दिवसभर, ते घामाने आता भरतं, ऊन भरपूर आहे ना त्यामुळं गरम होतं, आणि मग संध्याकाळी पुन्हा तो आंघोळ करतो ना, मग ते बदलतो. त्यामुळं त्याला असं आलटून पलटून घालायला बदलायला 4 बनियन आणलेत, आणि एक आयर आणलाय. तर आयर तर एवढे आलेत ना काय सांगायचं. जागरण, कोणाचं लग्न, कोणाचं काय, तर आयर सारखे चालूच आहेत. एक आयर घेऊन आलो आम्ही, आणि किचनसाठी काही मी सामान घेऊन आले. तर हे पहा, तर ही सनस्क्रीन मागवली मी ह्यावेळेस. आणि मी पाहिली ना, तर हे पहा, म्हणजे फ्लिपकार्टवरून मागवली. फ्लिपकार्ट किंवा मिशोवरून मागवते मी. आणि हे पहा, असं पॅकिंग आलं होतं, ते असं पॅक करून आलं होतं. हे पहा, तर याच्यातून मी काढले, आता तुम्हाला मी लावून दाखवते. हे पहा, आता मी तोंड धुतलेलं आहे बरं का, फक्त टिकली तशीच आहे. मी उन्हातून आले ना त्यानंतर फक्त तोंड धुतले, बाकी काहीच नाही लावलेलं. इतकं थंड वाटतंय ना हे जेल लावल्यानंतर. तर ही सनस्क्रीन आहे ना जरा जेल टाईप आहे. तर हे पहा, जे अजिबात असं तेलकट नाहीये. थोड्या वेळ ठेवायचं, ते थोडंसं सुकलं ना त्याच्यावरून आपण कॉम्पॅक्ट पावडर किंवा नॉर्मल पावडर पण लावू शकतो, काहीच नाही वाटत. तर काहींची स्किन एकदम ड्राय असते ना, तर ड्राय स्किनसाठी आपण ऑइली सनस्क्रीन जर लावली ना तरी पण चालून जातं. पण ज्यांची ऑइली स्किन आहे ना माझ्या स्किनसारखी, तर ऑइली सनस्क्रीन जर लावली ना तर काय होतं, एकदम असं चिपचिप होतं ते स्किन त्या सनस्क्रीननी, आणि पिंपल पण येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी ही सनस्क्रीन मागवली आता. तर असं जेल टाईप आहे, जास्त ऑइली नाही आहे. तर ही लावली मी आता, आणि तुम्ही बघू शकता अजिबात म्हणजे तेलकट नाही, याच्यावरून आपण पावडर लावू शकतो. तुम्हाला मागवायची असेल ना ही सनस्क्रीन, तर मी टॅग करते खाली, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देते. फ्लिपकार्टवरून मागवली होती मी. तर ह्या साबुनदाणे आणल्यात, हे पहा, तर 15 रुपयाला एक आहे. तर अशा 4 आणल्यात. घरात 3-4 आहेत,
पण तरी कमी पडत होत्या. म्हणजे कपड्याचा साबण, त्यानंतर अंगाला लावायचे साबण, फौजी साहेबांचा वेगळा, माझा वेगळा, राजूचा वेगळा, सागरचा वेगळा, आकाशचा वेगळा, असं सगळ्यांचे आम्ही साबण वेगवेगळे ठेवतो. तर त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या साबणदाणे लागत होते. 4 घेऊन आले साबणदाणे. मी आता काय केले, हे असे चाकू आणले थ्रेडचे. त्याला असा थ्रेड आहे. तर 45 रुपयाला एक चाकू मिळाला. हा थ्रेडचे चाकूनी ना टोमॅटो वगैरे पटकन असं कापले जातं, कारण टोमॅटोची वरची स्किन एकदम अशी पातळ असते ना, दुसरा चाकूनी जर कापायला लागलं ना त्याच्यावरून ते घसरतं. आणि ह्या थ्रेडचे चाकून जर टोमॅटो कापले ना एकदम असं बारीक कापले जाते. तर त्यामुळे मी हे 2 चाकू आणलेत. आता हे पहा, किचनमध्ये हात पुसायला हे. तर हे असं मायक्रो फायबरचं आहे ना कपडा, तर छान असं हात पुसले जातात त्यांनी, त्याच्यामुळे मला ते दिसलं. तर हात पुसायला हे घेऊन आले मी. आणि मायक्रो फायबरचे कपडे हे 3 आणले, 3 कलरचे. एक डस्टिंगसाठी आणलाय मी, आपल्या काचावीचा पुसावं लागत, त्या डस्टिंग करावं लागतं ना, तर त्यासाठी एक आणला. आणि 2 आपल्या किचनसाठी आणले. तर खूप छान कपडा आहे मायक्रो फायबरचा, हे पहा. तर किचनसाठी हेच वापरते मी. आणि जे किचन टॉवेल असतात ना रोल, तो पण आपल्याला म्हणजे वापरता येतो 3-4 दिवस, 4-5 दिवस, आणि तो टाकून देता येतो. तर तो पण रोल आहे माझ्याकडं. एक संपत आलाय तो पण मी ऑनलाईन मागवलेला आहे. आणि हे पण कपडे माझे संपले होते, म्हणजे खराब झाले होते, मी ते टाकून दिले. आणि हे 2-3 घेऊन आले. 3 तर असे 4 कपडे घेऊन आले मी पुन्हा किचनसाठी. तर चला आता जेवण वगैरे करून थोडा आराम करतो. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जागरण्याला पण जायचंय. तर माझा छोटा भाचा आहे ना, छोट्या भाच्याचं घराची वास्तुशांती पण आहे आणि जागरण गोंधळ पण आहे, तर तिकडे जायचंय. तर चला जेवण करून घेतो आता. तर आम्ही निघलो जागरण्याला. आमचे भाचीबुवा आहेत ना छोटे, तर त्यांच्या घराची वास्तुशांती आणि जागरण गोंधळ आहे. तर तिकडेच निघलो होतो आम्ही सगळेच. आता आकाश चल. तर फौजी साहेब नाही आले, त्यांना यायला उशीर होईल, 10-11 वाजतील रात्रीचं. त्यामुळे ते बोलले तुम्ही जा आता. तर आम्ही चाललो सगळे आता. तर गावाकडून छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे आलेले होते. सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. तर माझ्या सख्या जाऊबाई, चुलत जाऊबाई, त्यानंतर माझ्या मावस सासूबाई, मावस नंदा, माझ्या भाच्या, सगळे होते. तर सगळ्यांनी आम्ही जेवण केलं. आणि तिथंच आम्हाला, मला वाटतं 11 वाजत आले होते. तर सगळ्यांचे जेवण झाले होते. सगळ्यात लेट फौजी साहेबच आले, त्यांना ड्युटीवरून यायला उशीर झाला. आणि फौजी साहेब आल्यानंतर ते जेवायला बसले. माझ्या भाचीबाईन त्या पण निघल्या होत्या आता. बाय. तर मोठ्या ननंदबाईच्या ह्या 2 भाचीबाई आहेत ना, ह्याच माझ्या जास्त क्लोज आहेत. यांच्याकडेच माझं जास्त जाणं येणं असतं. तर दोघी पण निघल्या होत्या, त्यांना मी बाय बोलले. त्यानंतर फौजी साहेबांचं जेवण झालं आणि आम्ही पण निघलो. आणि आमच्याबरोबर आमचा भाचा आणि त्याची बायको ते पण निघले होते. तर फौजी साहेब बोलले आपण इथं आईस्क्रीम खाऊ, त्यानंतर मग निघू. जेवण बाय बाय बाय. तर भाचे बोन ते पण निघले, आम्ही पण घरी आलो. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे. कधी कधी असा घाई गडबडीमध्ये पण टाईमपास व्हिडिओ शेअर करावा लागतो, कारण शूट घ्यायला वेळच मिळत नाही. असं काही कार्यक्रम निघाला किंवा कुठं जायचं असलं तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.